पैशांची उकळपट्टी आणि अधिकाऱ्यांची नावे सांगत दडपशाही असा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे। मुकादम रुपेश चव्हाण यांच्यावर कामगारांनी गंभीर आरोप केले आहेत। मी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जवळचा कार्यकर्ता आहे। आयुक्त माझेच आहेत, माझं कोणी वाकडं करू शकत नाही, महिन्याला पैसे द्या नाहीतर त्रास सोसावा लागेल अशा शब्दात तो धमक्या देत असल्याचा आरोप आहे। नमस्कार, मी सनोफर, तुम्ही पाहताय रोकठोक महाराष्ट्र न्यूज। मगरपट्टा कोटीवर 19 कायमस्वरूपी आणि 30 कंत्राटी 19 स्वच्छ कर्मचारी कार्यरत आहेत। मात्र काही कर्मचारी ड्युटीवर नसतानाही त्यांच्या नावावर हजेरी लावली जाते अशी माहिती कामगारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे। इतकेच नव्हे तर संबंधित मुकादमाच्या पत्नीचेही नाव रजिस्टरवर असल्याचे आरोप आहे। हजेरी लावण्यासाठी दरमहा 5, 10, 15 हजार रुपये घेतले जातात। वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही हप्ते दिले जातात। त्यामुळेच हा प्रकार बिनधास्त सुरू असल्याची चर्चा आहे। पैसे देणाऱ्यांना चांगली वागणूक आणि न देणाऱ्यांना त्रास, विशेषतः आजारी वयस्कर महिलांनाही छळ सहन करावा लागत असल्याचे कामगार सांगतात। या सर्व प्रकरणामुळे पुणे महानगरपालिका प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे। याबाबत सहाय्यक आयुक्त रवींद्र खंदारे यांच्याशी संपर्क साधला असता अशी मनमानी आढळल्यास निश्चित कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। आता प्रश्न असा की महापालिका आयुक्त आणि केंद्रीय मंत्री याकडे लक्ष घालणार का, की या आरोपांवरही पांघरून घातले जाणार? रोकठोक महाराष्ट्र न्यूज, हडपसर, पुणे।